छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे पाणी 5 वर्षांच्या मेहनतीनंतर मंगळवारी यशस्वीपणे नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले। जायकवाडी धरणापासून 38 किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या या पाण्याचे मनपा आयुक्तांनी जलपूजन केले असून पुढील महिन्याभरात शहराला वाढीव पाणी मिळण्यास सुरुवात होईल। जालना महापालिकेत निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी हक्काची दालनेच उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे। स्थायी समिती सभापतींना चक्क मंडपात बसून आपले कामकाज करावं लागतंय। विदारक चित्र समोर आलंय। अंबाजोगाई तालुक्यातील हाडबेवाडी येथे मजुरी करणाऱ्या सायस गायकवाड याच्या घरी धाडसी चोरी झाली आहे। चोरट्यांनी 4,22,000 रुपयांची रोकड आणि दागिने लंपास केले असून गायकवाड कुटुंबाचे आयुष्यभराचे कष्ट मातीमोल झाले आहे। तुळजापूर नगरोत्थान योजनेअंतर्गत 156 कोटींची विकास कामे पात्रता नसलेल्या ठेकेदाराला दिल्याचा खळबळजनक आरोप उद्धव सेनेने केला आहे। मर्जीतील एजन्सीला काम देऊन शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचा दावा त्यांनी केला असून चौकशीची मागणी केली आहे। लातूर जिल्ह्यात 2,85,000 विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी पॅट-3 चाचणी घेतली जात आहे। या परीक्षेच्या निमित्ताने शिक्षण विभाग शाळा भेटी देऊन पटपडताळणी देखील करत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पायाभूत ज्ञानाचे अचूक मोजमाप होईल।